So centrifugal tension is belt is Tc is equal to mv square. Maximum tension is belt in T is equal to sigma bt. So this formula is very helpful for us to solve the numerical. Then when centrifugal tension is present, then your maximum tension is a summation of T1 plus Tc, and when centrifugal tension is absent, then your maximum tension is only tension in tight set, that is T is equal to T1. Okay. Then we see two conditions for the maximum power transmission. First is your Tc is equal to T by 3, means when the maximum power is transmitted by the belt, then your centrifugal tension is 1/3 of your maximum tension or total tension. Okay. And about velocity, v is equal to square root of t upon 3m. So whenever the belt is transferring maximum power, then in that case velocity should be calculated by this formula. So these are the very important formula. Tc is equal to mv square for centrifugal tension. Then for maximum tension, T is equal to T1 and T is equal to T1 plus Tc. Then maximum tension साठी अजून एक फॉर्म्युला आहे, T is equal to sigma bt. आणि लास्ट तुमचा पॉवर ट्रान्समिशन. तर हे 5 ते 6 फॉर्म्युले आपल्याला पुढे न्यूमेरिकल आपण आज सॉल्व करणार आहोत, त्याच्यात लागणार आहेत. सो फर्स्ट just write down this numerical. Okay, this is your first numerical. Okay. Okay, see what is given in the numerical. A shaft rotating at 200 rpm drives another shaft at 300 rpm and transmit 6 kilowatt through a belt. ओके. स्टेटमेंट वाचल्यानंतरच आपल्या लक्षात येतं की दोन शाफ्ट दिलेले आहेत. पहिला जो शाफ्ट आहे त्याचा आरपीएम दिला 200 mm, दुसरा शाफ्ट आहे 300 mm आरपीएम ला रोटेट होतोय, आणि पॉवर ट्रान्समिशन किती होते बेल्ट थ्रू ते आपल्याला देऊन टाकले. सो हाऊ मच पॉवर it transmitted, that is 6 kilowatt with the help of belt. The belt is 100 mm wide and 10 mm thick. बेल्टची आपल्याला विड्थ आणि थिकनेस दिलेली आहे. विड्थ किती आहे 100 mm and thickness 10 mm. The distance between the shaft is 4 meter. म्हणजे त्या दोन शाफ्ट मधलं जे डिस्टन्स आहे ते आपल्याला दिले 4 मीटर. The smaller pulley is 0.5 meter in diameter. जी स्मॉलर पुली तिचा डायमीटर म्हणजे D2. आपण नेहमी लार्जर पुली D1 घेतो, स्मॉलर पुली D2 घेतो. तर आपल्याला इथं D2 ची व्हॅल्यू दिलेली आहे 0.5 मीटर. ओके. Then calculate the stress in belt if it is an open belt drive and if it is an cross belt drive. Take mu is equal to 0.3. ठीक आहे. स्टेटमेंट वाचल्यानंतर एवढं लक्षात येतं की आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, तर स्ट्रेस फाइंड आउट करायची. त्या बेल्ट मध्ये ऍक्ट होणारी स्ट्रेस किती आहे ते फाइंड आउट करायचं. त्याच्यासाठी सगळ्यात पहिले आपण गिवन थिंग्स काय काय ते लिहून घेऊ. त्याच्यानंतर स्ट्रेस कशी फाइंड आउट करायची, आणि ह्या आपण मागच्या लेक्चरला जे फॉर्म्युलेज बघितले ते फॉर्म्युले कसे युटिलाइज होतील ते बघूया. ठीक आहे. सो फर्स्ट 200 rpm n1 ची व्हॅल्यू आहे. n1 इज इक्वल टू 200 rpm आपल्याला दिलेला आहे ऑलरेडी. n2 दुसऱ्या शाफ्टचा स्पीड 300 rpm तो पण दिलेला आहे. देन पॉवर ट्रान्समिशन दिली आहे, पॉवर इज इक्वल टू 6 किलोवॅट, दॅट इज 6 × 10⁻³ वॅट. देन बेल्टची विड्थ दिली आहे 100 mm, तिला आपण मीटर मध्ये कन्वर्ट केलं तरी चालेल किंवा नाही केलं तरी चालेल. न्यूमेरिकल सॉल्व करताना तुम्ही सॉल्व करताना तिला मीटर मध्येच घ्या आपण. ठीक आहे. b इज इक्वल टू 100 mm. थिकनेस दिलेली आहे t इज इक्वल टू 10 mm. दोन शाफ्ट मधलं डिस्टन्स x दिलेलं आहे 4 मीटर. देन डायमीटर ऑफ स्मॉलर पुली दिला आहे D2 0.5 मीटर, आणि कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन म्यू दिला आहे 0.3. ठीक आहे. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे सिग्मा स्ट्रेस इन बेल्ट. ओके.
सो असं न्यूमेरिकल समोर आल्यानंतर बऱ्याचदा कन्फ्युजन होईल की आपल्याला न्यूमेरिकल स्टार्ट कसं करायचं गिव्हन थिंग्स नुसार. तर सगळ्यात पहिले बुकमध्ये तुम्हाला काय प्रोसिजर दिलेली आहे ती प्रोसिजर फॉलो करण्यापेक्षा सिम्पल मेथड आहे. आपल्याला जे फाइंड आउट करायचं आहे ते कुठल्या फॉर्म्युल्यामध्ये आहे हे सगळ्यात पहिले आयडेंटिफाय करा. सिग्माची व्हॅल्यू कशामध्ये दिलेली असते, कुठल्या फॉर्म्युल्यामध्ये सिग्मा आपल्याला आलेला आहे. तर हे बघा वर बघू आपण. एक मी साईडला हे बघा एक सॉल्व केलेला आहे एक न्यूमेरिकल सिम्पल स्टेप्स जे आहेत त्या मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. वी हॅव टू कॅल्क्युलेट सिग्मा. सो वी हॅव फॉर्म्युला टी इज इक्वल टू सिग्मा बी टी. म्हणजे मॅक्झिमम टेन्शन इन बेल्टचा जो फॉर्म्युला आहे टी इज इक्वल टू सिग्मा बी टी. या फॉर्म्युलाचा यूज करून आपल्याला सिग्माची व्हॅल्यू काढू शकतो. आता या फॉर्म्युल्यामध्ये बघा अननोन काय काय आपल्याला बी माहिती आहे, विड्थ माहिती आहे बेल्टची, टी थिकनेस ऑफ बेल्ट माहिती आहे, अननोन सिग्मा आहे आणि हा मॅक्झिमम टेन्शन जो आहे टी हा पण अननोन आहे. तर ह्या दोन टर्म आपल्याला अननोन आहेत. तर ह्या दोन टर्म पैकी आपल्याला फायनली ही टर्म कॅल्क्युलेट करायची आहे. तर सगळ्यात पहिले आपण काय करू, टी कॅल्क्युलेट करू, मॅक्झिमम टेन्शन इन बेल्ट. तर हा मॅक्झिमम टेन्शन इन बेल्ट कसा कॅल्क्युलेट करायचा बघा. आपल्याला तुम्हाला स्क्रीनवर ओके 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 न्यू शेअर ओके शेअर आता आता इमेज दिसत असेल. ओके सॉरी माझ्याकडनं स्क्रीन शेअर करायचं राहिलं होतं. आपल्याला सिग्मा कॅल्क्युलेट करायचा आहे. सिग्मा कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला काय आहे, टी इज इक्वल टू सिग्मा बी टी. याच्यामध्ये सिग्मा अननोन आहे आणि टी अननोन आहे. बी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 100 mm दिलेली आहे, टी थिकनेस दिलेली आहे. तर हा जो कॅपिटल टी आहे दॅट इज मॅक्झिमम टेन्शन इन बेल्ट. सगळ्यात पहिले आपण हा जर कॅल्क्युलेट केला, हा टी व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट केलो तर आपण सिग्माची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. तर हा टी कॅल्क्युलेट करण्यासाठी आपला टी काय पहिले ते माहिती असायला हवं. तर मॅक्झिमम टेन्शन आहे. तर ह्या न्यूमेरिकलमध्ये आपल्याला जो न्यूमेरिकल दिला आहे त्या न्यूमेरिकलमध्ये जो सेंट्रिफ्युगल टेन्शन आहे तो ऍबसेंट आहे. कुठे सेंट्रिफ्युगल टेन्शन असं वर्ड म्हटलेला नाही आहे. त्याच्यामुळे आपण डायरेक्ट मॅक्झिमम टेन्शन इन द बेल्ट काय लिहू शकतो, T1 लिहू शकतो. कारण टाईट साईडचं टेन्शन हे मॅक्झिमम असतं. जर TC ची व्हॅल्यू दिलेली नसेल, सेंट्रिफ्युगल टेन्शन मेन्शन केलेलं नसेल, तर त्या केसमध्ये आपण T इज इक्वल टू T1 लिहू शकतो. ठीक आहे. सो सिम्पली T इज इक्वल टू T1. तर या केसवरनं आपण टी ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. पण T1 पण अननोन आहे. T1 कसा कॅल्क्युलेट कराल तर बघा, T1 आणि T2 आपल्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी हा एक फॉर्म्युला आहे, T1 अपॉन T2 इज इक्वल टू ई रेस टू म्यू थिटा. याच्यावरून आपल्याला काय मिळेल, T1 आणि T2 मध्ये एक रिलेशन मिळून जाईल. कारण T1 आणि T2 दोघी पण अननोन आहेत. तर ई रेस टू म्यू थिटा अँगल आपल्याला दिलेला आहे. त्याच्यामुळे आपण याचा यूज करून सॉरी ओपन बेल्ट साठी आपण अँगलची व्हॅल्यू काढून T1 T2 मध्ये एक रिलेशन घेऊ आणि ते T1 T2चं रिलेशन पॉवरच्या फॉर्म्युलामध्ये पुट करू. कारण पॉवरची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. त्याच्यावरून आपल्याला T1 आणि T2 ची व्हॅल्यू मिळून जाईल. T1 आणि T2 ची व्हॅल्यू मिळाली की T1 ला आपण मॅक्झिमम टेन्शन लिहून या फॉर्म्युल्यामध्ये T1 ची व्हॅल्यू पुट करून सिग्मा कॅल्क्युलेट करू शकतो. डिटेलमध्ये मी तुम्हाला आता एक्सप्लेन करतो. हे ही जी इमेज आहे ही शॉर्ट तुम्हाला फक्त एक्सप्लेन की प्रोसेस कशी असेल आपली, ती प्रोसेस मी तुम्हाला सांगितली. हे पण मी तुमच्या ग्रुपला टाकून देईल. तर सगळ्यात पहिले जेव्हा आपण न्यूमेरिकल समोर येतो तर आयडेंटिफाय करत असताना आपल्याला जी व्हॅल्यू काढायची आहे, जसं इथं सिग्मा काढायचा आहे, तो कुठल्या फॉर्म्युल्यामध्ये तो फॉर्म्युला लिहून घ्यायचा आणि मग अननोन थिंग्स ज्या आहेत त्या कॅल्क्युलेट करायच्या. ठीक आहे. सो अगेन कम टू युअर न्यूमेरिकल. सी तर इथे बघा N1 माहिती होता, N2 माहिती होता, P माहिती आहे, B T X D2 म्यू. सिग्मा आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. तर सिग्मा कॅल्क्युलेट करण्यासाठी जसं मी तुम्हाला सांगितलं की सगळ्यात पहिले इथे बघा सिग्मा इज पॉवर इज इक्वल टू सिग्मा बीटी हा फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये पॉवर आपल्याला सॉरी टी इज इक्वल टू सिग्मा बीटी. हा टी जो आहे तो टी फाइंड आउट करायचा आहे. प्रोसेस कशी असेल बघा. सी ठीक आहे. आपल्याला बघा स्ट्रेस इन द बेल्ट फॉर अन ओपन बेल्ट ड्राईव्ह. दोन कंडिशन आहे, पहिलं ओपन बेल्ट ड्राईव्ह साठी, दुसरा क्रॉस बेल्ट ड्राईव्ह साठी. पहिले आपण ओपन बेल्टचं न्यूमेरिकल सॉल्व करू, मग क्रॉस बेल्ट साठी बघू. फॉर ओपन बेल्ट ड्राईव्ह N2 upon N1 is equal to D1 upon D2. या स्पीड रेशोचा युटिलाइज करून आपण D1 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. कारण D2 तुम्हाला दिलाय, D1 ची व्हॅल्यू अननोन आहे. ठीक आहे. तर D1 आपण कॅल्क्युलेट करून घेतला N2 upon N1 वरनं, तो आला 0.75 मीटर. हे आपण मागच्या न्यूमेरिकल मध्ये पण बघितलेले आहे. 2-3 न्यूमेरिकल झाले स्पीड रेशोवरनं आपण डायमीटर कसा कॅल्क्युलेट करतो.
ओके, देन व्हेलॉसिटी आपण कॅल्क्युलेट करू. v इज इक्वल टू पाय d1 n1 अपॉन 60 जरी घेतला तरी चालेल किंवा d2 n2 अपॉन 60 जरी घेतला तरी चालेल. तुम्हाला व्हेलॉसिटी ऑफ वेट मिळून जाईल. व्हॅल्यू सेम मिळेल, कारण बघा इथे जरी तुमचा 0.5 d2 डायमीटर आहे तर n तुमचा 300 mm आहे. जर तुम्ही n1 n2 घेतला तर काय होईल, 0.75 mm डायमीटर येईल आणि 200 mm तुमचा आरपीएम येईल. त्याच्यामुळे v ची व्हॅल्यू तीच राहील, 7.855 मीटर पर सेकंड. तर इथून तुम्ही d1 कॅल्क्युलेट केला, व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट केली. नाव फॉर आपल्याला काय करायचं आता, T1 अपॉन T2 इज इक्वल टू ई रेस टू म्यू थिटा हा फॉर्म्युला वापरण्यासाठी पहिले थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागेल. हा जो फॉर्म्युला आहे 2.3 लॉग ऑफ T1 अपॉन T2 इज इक्वल टू म्यू थिटा और T1 अपॉन T2 इज इक्वल टू ई रेस टू म्यू थिटा, त्याच्यासाठी थिटा अननोन आहे. हा थिटा फाइंड आउट करण्यासाठी आपण ओपन बेल्ट ड्राईव्हचा फॉर्म्युला यूज केला. सो फॉर ओपन बेल्ट ड्राईव्ह साइन अल्फा इज इक्वल टू R1 मायनस R2 डिवाइड बाय एक्स. हे पण फॉर्म्युले मी तुमचे कव्हर केलेले आहेत. अँगल ऑफ लॅप आपण कसा कॅल्क्युलेट करतो, सगळ्यात पहिले अल्फा कॅल्क्युलेट करतो. आता इथं रेडियसच्या ऐवजी डायमीटर आपल्याला माहिती म्हणून तो कन्वर्ट झाला d मायनस d2 अपॉन 2x. त्यालाच आपण इथे डिवाइड करून घेतलं 2 ने. तर व्हॅल्यू पुट केल्या 0.75 तुमची d1, d2 0.5, 2 मल्टिप्लाय बाय x ची व्हॅल्यू 4. तर इथे तुम्हाला साइन अल्फाची व्हॅल्यू मिळते 0.03125. आता ह्या व्हॅल्यूचा जेव्हा आपण साइन इनवर्स घेऊ त्यावेळेस तुम्हाला अल्फा मिळेल 1.8 डिग्री. आपल्याला अल्फा मिळाला. तर अल्फावरनं आपण थिटा कॅल्क्युलेट करू. थिटा कसा कॅल्क्युलेट होईल, तो थिटा इज इक्वल टू 180 मायनस 2 अल्फा. फॉर ओपन बेल्ट ड्राईव्ह आपण हा 180 मायनस 2 अल्फा घेतो आणि फॉर क्रॉस बेल्ट ड्राईव्ह इट इज 180 प्लस 2 अल्फा असतो. म्हणून इथे थिटाची व्हॅल्यू झाली 180 minus twice alpha, that is 180 minus 2 into 1.8. So we get your value 176.4 डिग्री. आता ही जी व्हॅल्यू मिळाली ही डिग्री मध्ये मिळाली आणि आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करतोय SI युनिट मध्ये, तर त्याला रॅडियन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी परत मल्टिप्लाय करायचं पाय बाय 180 ने. हे मागच्या न्यूमेरिकल मध्ये आपण सॉल्व्ह केलेलं आहे. तुम्ही डेली जे पण लेक्चर होतं त्याचं न्यूमेरिकल डेली जर कधी न्यूमेरिकल राईट डाऊन करून जर नोटबुक मध्ये सॉल्व्ह केलं तरच हे न्यूमेरिकल तुम्हाला व्यवस्थित समजतील. जर मागच्या लेक्चरला तुम्ही ॲबसेंट असाल, मी ऑलरेडी व्हिडिओ तुमच्या ग्रुपला टाकलेले आहेत. तुम्ही व्हिडिओ पॉज करा, न्यूमेरिकल लिहा, गिवन थिंग्स लिहा, न्यूमेरिकल सॉल्व्ह करा, तर हे पुढचे न्यूमेरिकल समजतील. कारण इथे बोर्ड नसल्यामुळे मी तुम्हाला एक एक गोष्ट अशी लिहून दाखवू नाही शकत आहे. म्हणून तुम्हाला स्वतः नोट डाऊन करावा लागेल. ठीक आहे. आपण थिटाची व्हॅल्यू काढली रॅडियन्समध्ये, पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करून आपल्याला तो मिळाला 3.08 रॅडियन. ओके. तर आता थिटा मिळाला तर T1 T2 मध्ये एक रिलेशन आपण काढू शकतो. सो T1 अपॉन T2 इज इक्वल टू ई रेस टू म्यू थिटा किंवा 2.3 लॉग ऑफ T1 अपॉन T2 इज इक्वल टू म्यू थिटा. याच्यामध्ये सगळं काही नोन आहे, फक्त T1 T2 अननोन आहे. तर याला सॉल्व्ह करून आपल्याला T1 आणि T2 मध्ये एक रिलेशन मिळेल. ते काय मिळालं, T1 अपॉन T2 इज इक्वल टू 2.52. ओके. सो सिम्पली आपण असं लिहू शकतो T1 इज इक्वल टू 2.52 T2. T2 जर इकडे नेला तर T1 आणि T2 मध्ये एक रिलेशन मिळते. T1 इज इक्वल टू 2.52 T2. ठीक आहे. आता पॉवर आपल्याला ऑलरेडी दिलेली, पॉवर आपल्याला किती दिलेली आहे 6 इंटू 10⁻³ त्याच्यामुळे आपण पॉवरचा फॉर्म्युला यूज करू. पॉवर इज इक्वल टू T1 मायनस T2 इंटू व्ही. बरोबर. पॉवरची व्हॅल्यू टाकली 6 इंटू 10⁻³ इज इक्वल टू T1 मायनस T2 इंटू व्ही. आता इथे बघा T1 ची व्हॅल्यू 2.52 T2 पुट करायची. 2.52 T2 मायनस T2 हा व्ही 7.88855. तर इथे अननोन काय म्हणजे आपल्याला फक्त T1 मायनस T2 मध्ये एक रिलेशन मिळालंय. ते कॅल्क्युलेट करण्यापेक्षा आपण डायरेक्ट T2 च्या टर्म मध्ये व्हॅल्यू काढू शकतो. ठीक आहे. तर T2 च्या टर्म मध्ये व्हॅल्यू काढू शकतो. त्याच्यात आपल्याला परत तो 2.52 ने त्याला मल्टिप्लाय केला तर तुम्हाला T1 ची व्हॅल्यू मिळून जाईल. ठीक आहे. इथे त्यांनी सुरुवातीला काय केलंय, T1 मायनस T2 मध्ये एक इक्वेशन फाइंड आउट करून घेतलं. तर T1 मायनस T2 मध्ये आपल्याला काय मिळाला 764 न्यूटन. T1 मायनस T2 इज इक्वल टू 764. तुम्ही इथे जरी टाकलं की T1 इज इक्वल टू 2.52 T2 ह्या व्हॅल्यू मध्ये, तर इथे काय होईल 2.52 T2. इथे काय होईल तुमचा 2.52 T2 मायनस तुमचा T2. ठीक आहे. याला जर इक्वेट केलं तर तुम्हाला जे पण व्हॅल्यू मिळेल त्याला डिवाइड केल्यानंतर तुम्हाला ही व्हॅल्यू मिळून जाईल. T1 1267 आणि T2 503 न्यूटन. ठीक आहे.
तर आपण काय केलं होतं, सगळ्यात पहिले ओपन बेल्ट ड्राईव्हसाठी अल्फा कॅल्क्युलेट केला, सॉरी व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट केली. व्हेलॉसिटी केल्यानंतर अल्फा कॅल्क्युलेट केला, अल्फावरून थिटा कॅल्क्युलेट केला, थिटावरून T1 T2 मधलं एक रिलेशन घेतलं आणि पॉवरचा फॉर्म्युला यूज करून T1 आणि T2 ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. आता आपल्याला काय करायचं आहे, T1 ह्या न्यूमेरिकल मध्ये तुम्हाला सेंट्रिफ्युगल टेन्शन मेन्शन नसल्यामुळे तुमचं मॅक्झिमम टेन्शन काय राहील, मॅक्झिमम टेन्शन इन युअर बेल्ट इज T1 बिकॉज मॅक्झिमम टेन्शन इन युअर बेल्ट इज ओके. आवाज आवाज येतोय, प्रॉब्लेम असेल कोणाचा तरी माईक ऑन आहे, माईक ऑफ करून घ्या. ओके ठीक आहे. तर इथपर्यंत आपण आलो होतो. तर T1 आणि T2 ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. मॅक्झिमम टेन्शनचा फॉर्म्युला लिहिला, T इज इक्वल टू सिग्मा BT. तर T काय आहे आपला T1, T1 इज इक्वल टू 1267 इज इक्वल टू सिग्मा BT. याच्यात अननोन काय राहतो, फक्त सिग्मा अननोन राहतो. सो B ची व्हॅल्यू टाकली 100, T टाकला 10 mm, सिग्मा आपण कॅल्क्युलेट केला, तर सिग्मा आपल्याला मिळाला 1.267 न्यूटन पर mm स्क्वेअर. कारण इथे 100 mm मध्ये होता आणि 10 पण mm मध्ये होता, म्हणून ही व्हॅल्यू आपल्याला न्यूटन पर mm स्क्वेअर मिळाली. तर सिम्पली हिला आपण mm स्क्वेअरला आपण न्यूटन पर mm स्क्वेअरला आपण काय लिहू शकतो, MPa. तर असं लिहिलं तरी चालेल किंवा मीटरमध्ये कन्वर्ट करून जरी सॉल्व्ह केला तरी सुद्धा चालेल. ठीक आहे, जे पण तुम्हाला व्हॅल्यू मिळेल ती न्यूटन पर मीटर स्क्वेअर मिळाली तरी ओके, पण शक्यतो MPa मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण त्याला MM मध्येच ठेवू आणि सिग्मा तुमचा 1.267 MPa मिळाला. म्हणजे जो सिग्मा आपल्याला कॅल्क्युलेट करायचा होता ओपन बेल्टच्या कंडिशनसाठी तो आपण कॅल्क्युलेट केला. आता सेम प्रोसिजर आपल्याला क्रॉस बेल्ट ड्राईव्हसाठी करायची. ठीक आहे, परत क्रॉस बेल्ट ड्राईव्हसाठी आपण काय करू, तुमचा अल्फा कॅल्क्युलेट करू. परत अल्फा वी नो दॅट फॉर क्रॉस बेल्ट ड्राईव्ह साइन अल्फा काय असतो, इथे तिथे मायनस असतो, इथे प्लस असतो, R1 प्लस R2 डिवाइड बाय एक्स. ओके, परत त्याला D1 प्लस D2 डिवाइड बाय ट्वाइस एक्स केला. तुमचं D1 ची व्हॅल्यू D2 ची व्हॅल्यू पुट केली, एक्स पुट केला, 2 ने मल्टिप्लाय केलं, तुम्हाला अल्फा मिळाला 9 डिग्री. ओके, आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे थिटा तो क्रॉस बेल्ट ड्राईव्हच्या केसमध्ये प्लस होतो, आपण ओपन बेल्ट ड्राईव्हच्या केसमध्ये काय केला होता, मायनस केला होता. ठीक आहे, तो इथे क्रॉस बेल्ट ड्राईव्हसाठी प्लस होईल. सो थिटा इज युअर 180 प्लस ट्वाइस अल्फा. सो 180 प्लस 2 इंटू 9 यू गेट 198 डिग्री. परत या डिग्रीला कन्वर्ट करावं लागेल रेडियन मध्ये. ओके, रेडियन मध्ये कन्वर्ट केलं बाय मल्टिप्लाइंग इट पाय बाय 180, तर तुम्हाला मिळतो व्हॅल्यू 3.456 रेडियन. परत सेम प्रोसिजर आहे, परत आपण T1 अपॉन T2 इज इक्वल टू ई रेस टू म्यू थिटा हा फॉर्म्युला वापरून T1 आणि T2 मध्ये एक रिलेशन आणू, तर तुम्हाला 2.82 मिळेल. त्यानंतर परत पॉवरच्या फॉर्म्युल्यात त्याला पुट करून, पॉवरच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण त्याला पुट करून T1 आणि T2 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. ठीक आहे, मागच्या सेम प्रोसेस सारखा. T1 परत मॅक्झिमम टेन्शन आहे, तिथे आपल्याला मिळाला होता 1267 T1 मिळाला होता, इथे आपल्याला व्हॅल्यू मिळते 1184. तिला इक्वेट केली सिग्मा BT शी, सिग्मा आपल्याला मिळून जाईल कारण बाकी सगळं नोन आहे. सिग्मा इज युअर 1.184. सो क्रॉस बेल्ट ड्राईव्हसाठी तुमचा आन्सर येतं 1.184 MPa आणि ओपन बेल्ट ड्राईव्हसाठी येतं तुमचं 1.267 न्यूटन पर MM स्क्वेअर. ओके, सो सिम्पल न्यूमेरिकल आहे, फक्त फॉर्म्युले आणि कंडिशन्स तुम्हाला समजली पाहिजे. मी परत एकदा न्यूमेरिकल एक्सप्लेन करतो. बघा, न्यूमेरिकल मध्ये काय दिलं होतं आपल्याला, 2 शाफ्ट होते, दोघी शाफ्टचा स्पीड दिला होता, D2चा फक्त डायमीटर, आपल्याला दुसऱ्या शाफ्टचा फक्त डायमीटर माहिती होता, D1 अननोन होता. जो बेल्ट रोटेट होतोय त्या बेल्टचं विड्थ माहिती होती, थिकनेस माहिती होती, सेंटर टू सेंटर डिस्टन्स दिलं होतं. ठीक आहे, आणि आपल्याला स्ट्रेस कॅल्क्युलेट करायला लावली होती, म्यूची व्हॅल्यू देऊन दिली. ठीक आहे, मग आपण सिग्मा BTचा T इज इक्वल टू सिग्मा BT हा फॉर्म्युला यूज करून पहिले T कॅल्क्युलेट केला आहे, अल्फा, मग थिटा, T1 अपॉन T2 इज इक्वल टू ई रेस टू म्यू थिटाने एक रिलेशन, पॉवरच्या फॉर्म्युलामध्ये ते रिलेशन पुट करून T1 T2 कॅल्क्युलेट केले आणि T1 ला सिग्मा BT शी इक्वेट करून सिग्मा कॅल्क्युलेट केला.
तर ही सगळी प्रोसिजर परत रिपीट केली क्रॉस बेल्ट ड्राईव्हसाठी. तर क्रॉस बेल्ट ड्राईव्हसाठी फक्त अल्फाच्या वेळेस प्लस कंडिशन आहे आणि थिटाच्या वेळेस प्लस कंडिशन आहे. बाकी न्यूमेरिकल सेम आहे. ठीक आहे. ह्या प्रकारे आपलं हे न्यूमेरिकल सॉल्व्ह होतं. परत एकदा तुम्ही हा व्हिडिओ मी तुम्हाला हे रेकॉर्डिंग टाकेल ग्रुपवर, तेव्हा स्टॉप करून परत एकदा ह्याला लिहून सॉल्व्ह करा. जेवढ्यांदा सॉल्व्ह कराल, एकदा दोनदा ट्राय कराल तरच पुढचे न्यूमेरिकल तुम्हाला समजतील. कारण एवढे सोपे न्यूमेरिकल पुढे कुठेच नाही आहे. ह्या फर्स्ट चॅप्टरमध्ये तुम्हाला एवढे सोपे न्यूमेरिकल्स आहेत. ठीक आहे. आय होप तुम्हाला अंडरस्टँड होत असेल. जर काही डिफिकल्टी असेल तर मला ग्रुपला विचारा, मी डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करतो. ठीक आहे. नेक्स्ट आपण न्यूमेरिकल बघू. नेक्स्ट न्यूमेरिकल मध्ये काय दिलंय बघा. मागच्या न्यूमेरिकल मध्ये आपल्याला सेंट्रीफ्युगल टेन्शन हा दिला नव्हता. या न्यूमेरिकल मध्ये तुम्हाला सेंट्रीफ्युगल टेन्शनची व्हॅल्यू देऊन टाकलेली आहे. सेंट्रीफ्युगल टेन्शन नुसार एखादा न्यूमेरिकल कॅल्क्युलेट करून बघा. अ लेदर बेल्ट इज रिक्वायर्ड टू ट्रान्समिट 7.5 किलोवॅट ही पॉवर दिलेली आहे फ्रॉम पुली ऑफ 1.2 मीटर इन डायमीटर रनिंग ॲट 250 RPM. बघा, एक पुली दिली, तिचा डायमीटर देऊन टाकला, तिचा स्पीड देऊन टाकला, पॉवर दिली. द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, इथे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट पण तुम्हाला दिला, म्हणजे अल्फा आणि थिटा कॅल्क्युलेट करायची गरज नाही. थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे, फक्त तिला रेडियनमध्ये कन्वर्ट करावे लागेल 165. देन कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन पण दिला आहे 0.3. इफ द सेफ वर्किंग स्ट्रेस फॉर द लेदर इज 1.5 MPa. सिग्माची पण व्हॅल्यू दिलेली आहे 1.5 MPa. नाउ द डेन्सिटी ऑफ लेदर इज 1 megagram per meter cube and thickness of belt is 10 mm. Determine the width of belt taking centrifugal tension into account. स्पष्ट म्हटलं इथे centrifugal tension into account. सिम्पली आयडेंटिफाय करायचं कसं करायचं न्यूमेरिकलला, की सेंट्रीफ्युगल टेन्शनचा न्यूमेरिकल आहे की नाही. जर समजा हे मेन्शन नसेल केलं तर ज्या पण न्यूमेरिकल मध्ये तुम्हाला डेन्सिटी ऑफ लेदर हा वर्ड येईल, डेन्सिटी ऑफ लेदर ही टर्म आली की लक्षात घ्यायचं, डेन्सिटी आली म्हणजे आपल्याला मास कॅल्क्युलेट करावं लागणार बेल्ट. आणि मास फक्त एकाच फॉर्म्युल्यात लागतं, TC इज इक्वल टू mv². सो सेंट्रीफ्युगल टेन्शनच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण मास कॅल्क्युलेट करतो. म्हणून डेन्सिटी दिलेली आहे, तर हे न्यूमेरिकल सेंट्रीफ्युगल टेन्शनचं. ठीक आहे. आता गिवन थिंग्स लिहू आणि मग पुढे एक्सप्लेन करतो. गिवन थिंग्स लिहून घेऊ. पॉवर दिली 7.5 किलोवॅट, डायमीटर 1.2, n 250, थिटा 165. याला कन्वर्ट केला रॅडियन मध्ये, 160 मल्टिप्लाय केलं पाय 180 ने, तर रॅडियन मध्ये कन्वर्ट झाला. म्यू दिलाय 0.3, सिग्मा दिलाय 1.5 MPa. त्याला पण 10⁶ ने मल्टिप्लाय करून न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये कन्वर्ट केला. कारण हा आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना, जर फायनल आन्सर तुम्ही न्यूटन पर mm² मध्ये काढत असाल, सिग्मा काढत असाल, तर न्यूटन पर mm² मध्ये लिहा. बट जेव्हा तुम्ही याचा यूज करून एखादं दुसरं टर्म काढत असाल, तर त्यावेळेस त्याला मीटर स्क्वेअर मध्ये घ्या. तर त्याला MPa मधनं मीटर स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 10⁶. डेन्सिटी दिली आहे 1 मेगाग्रॅम पर मीटर क्यूब, तिला पर ग्रॅम पर मीटर क्यूब मध्ये कन्वर्ट केली बाय मल्टिप्लाइंग 10⁶. आणि मीटर क्यूब तिला ग्रॅम पर मीटर क्यूब मधनं kg पर मीटर क्यूब मध्ये कन्वर्ट करण्यासाठी परत हे मल्टिप्लाय केलंय 100 ने, सो 10⁻³ ने. सो इट इज युअर 1000 kg पर मीटर क्यूब. ओके. टी दिलेला आहे 10 mm, त्याला कन्वर्ट केलं मीटर मध्ये 0.01 मीटर. ओके. आता ह्या न्यूमेरिकल मध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं आहे युअर विड्थ ऑफ बेल्ट. अगेन विड्थ ऑफ बेल्ट कुठल्या फॉर्म्युलामध्ये येतं, T इज इक्वल टू सिग्मा बीटी. परत आपल्याला तोच फॉर्म्युला वापरायचा आहे, T इज इक्वल टू सिग्मा बीटी. पण ह्या न्यूमेरिकल मध्ये हे बघा, तुम्हाला स्क्रीन शेअर करतो. ह्या न्यूमेरिकल मध्ये आपल्याला विड्थ बी कॅल्क्युलेट करायची. परत फॉर्म्युला लिहिला, T इज इक्वल टू सिग्मा बी टी. सिग्मा माहितीये, टी माहितीये, बी कॅल्क्युलेट करायचा आहे. परत टी अननोन आहे, पण हा जो टी आहे ह्या केसमध्ये हा टी काय असेल, T1 प्लस TC. इथे काय असेल टी, कारण TC तुमचं सेंट्रीफ्युगल टेन्शन मेन्शन केलंय न्यूमेरिकल मध्ये, म्हणून T1 प्लस TC. ओके. TC ची व्हॅल्यू TC इज इक्वल टू mv². आणि T1 कसा येईल, तर परत तेच फॉर्म्युले, T1 अपॉन T2 इज इक्वल टू e⁻⁴ ही एक कंडिशन, पॉवर इज इक्वल टू T1 मायनस T2. या दोन कंडिशन मधून आपल्याला T1 आणि T2 मिळून जातो नेहमी. TC कसा कॅल्क्युलेट कराल, TC इज इक्वल टू mv². ओके. तर आपल्याला TC मिळून जाईल
T1 T2 मिळून जातील. देन आपण T इज इक्वल टू सिग्मा बीटी मध्ये T1 प्लस TC इज इक्वल टू सिग्मा बीटी याला इक्वेट करून तुमची त्याच्यात टी तुम्हाला माहिती राहील, कारण तो T1 आणि T1 आणि TCचं समेशन राहील, म्हणून टीची व्हॅल्यू मिळून गेली जाईल. सिग्मा माहिती आहे, टी माहिती आहे, फक्त अननोन काय राहील बी. आपण बी कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. ते पूर्ण प्रोसिजर जी आहे ती मी एक्सप्लेन करतो तुम्हाला शॉर्टमध्ये. आपला टाइम आउट होतोय म्हणून जेवढं सांगता येईल तेवढं सांगतो. परत वाटलं असतं तुम्ही ट्राय कराल एकदा. जर नाही समजलं, नाही सॉल्व्ह करता आला तर मी नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करेल. ठीक आहे. बघा, सिम्पली आपल्याला डायमीटर माहिती होता म्हणून व्ही कॅल्क्युलेट करून घेतलं, कारण पॉवरमध्ये पॉवर कॅल्क्युलेट करण्यासाठी व्ही लागतो. व्ही कॅल्क्युलेट करून घेतला. आपण पॉवरचा फॉर्म्युला यूज केला. पॉवर इज इक्वल टू T1 मायनस T2 इंटू व्ही. त्याच्यात T1 आणि T2 मध्ये एक रिलेशन मिळालं. परत T1 अपॉन T2 इज इक्वल टू ई रेस टू म्यू थिटा. हे कॅल्क्युलेट करून T1 T2 मध्ये एक रिलेशन मिळालं. या दोघींवरून आपण T1 आणि T2 ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. मी प्रोसिजर फक्त एक्सप्लेन करतोय. कॅल्क्युलेशन तुम्ही एकदा करून बघा. अडलं तर परत आपण हा न्यूमेरिकल मी पूर्ण सॉल्व्ह करून घेईल तुमचा. T1 T2 तुम्हाला ह्याच्यावरनं मिळून जातील, या दोन रिलेशनवरनं. ते मिळाल्यानंतर इथे बघा, मास ऑफ बेल्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, कारण TC इज इक्वल टू MV स्क्वेअर. आपल्याला सेंट्रिफ्युगल टेन्शन कॅल्क्युलेट करण्यासाठी हा फॉर्म्युला आहे, किंवा TC इज इक्वल टू MV स्क्वेअर. त्याच्यात हा मास जो आहे हा पर केजी असते, ही लेंथ पर केजी असते. ठीक आहे. तर इथे मास कॅल्क्युलेट करण्यासाठी मास ऑफ बेल्ट पर मीटर लेंथ इज इक्वल टू एरिया मल्टिप्लाय बाय लेंथ मल्टिप्लाय बाय डेन्सिटी. सो एरिया कसा कॅल्क्युलेट कराल? विड्थ मल्टिप्लाय बाय थिकनेस. पण विड्थ अननोन आहे म्हणून बी लिहायचं. थिकनेस 0.01, लेंथ 1 मीटर, डेन्सिटी 1000. आपल्याला मास मिळून जाईल 10 बी केजी. 10 बी केजी आपल्याला मासची व्हॅल्यू मिळून जाते. ही व्हॅल्यू TCच्या फॉर्म्युल्यात पुट केली. 10 बी मल्टिप्लाय बाय वेलॉसिटी किती आहे? वेलॉसिटी आपण फाइंड आउट केली आहे 15.71. तो 15.71चा स्क्वेअर. तो आपल्याला आन्सर मिळेल 2468 बी. हा बी तसाच कॅरी करायचा, पूर्ण न्यूमेरिकल मध्ये हा बी तसाच कॅरी करायचा. ठीक आहे. नंतर आपण हे सगळं पुट केलं T इज इक्वल टू सिग्मा बीटी या फॉर्म्युल्यामध्ये. टी ची व्हॅल्यू काय आहे? T1 प्लस TC. तर T1 आपला आला होता, T1 ची व्हॅल्यू इथे आली होती 824 प्लस TC 2468 बी. दोघांची समेशन करून तुमची व्हॅल्यू येते 15,000 बी. तर 15,000 बी ला आपण इक्वेट करू तुमच्या सिग्मा बीटीशी. सिग्मा बीटीशी T1 प्लस TC वरनं तुम्हाला बी ची व्हॅल्यू मिळून जाईल. इथे बघा, 15,000 बी मायनस 2468 बी. बी इकडे कॉमन काढून घेतला, हा 2468 बी, आणि हा 15,000 बी मधून मायनस केला, आणि हा 824 तुमचा इकडे. याच्यावरनं तुम्हाला बी ची व्हॅल्यू मिळून जाते. तो बी इज युअर 65.8. ठीक आहे. सिम्पल आहे. काय करायचं आहे आपल्याला? फक्त T1 प्लस TC एका बाजूला लिहायचं आहे आणि सिग्मा बीटी एका बाजूला लिहायचा आहे. तर इकडे एक बी मिळेल, तिकडे एक बी, कारण ह्या फॉर्म्युला बघा, हा एक बी अननोन आहे आणि हा T1 TC मधला एक बी. तर हे दोघी बी मायनस होऊन जातील. ही टर्म इकडे, बी बीची टर्म, आणि जी एक फॉर्मल टर्म आहे तिला आपण इकडे घेऊ, आणि याचा जो डिफरन्स येईल तो डिफरन्सने याला डिवाइड केल्यानंतर तुम्हाला मिळेल व्हॅल्यू 0.0658 मीटर, दॅट इज 65.8 mm. हा न्यूमेरिकल तुम्ही लिहा, सॉल्व्ह करून बघा. नाही सॉल्व्ह झाला तर आपण परत त्याला एक्सप्लेन करू पुढच्या लेक्चरमध्ये. ओके. हे दोन न्यूमेरिकल तुम्ही स्वतः नोटबुकमध्ये सॉल्व्ह करून बघा. व्हिडिओ पॉज करा, पहिले न्यूमेरिकल पूर्ण लिहा, गिवन थिंग्स लिहा, फॉर्म्युला वापरा. कॅल्क्युलेशनमध्ये गडबड होत असेल, कुठे काही समजत नसेल तर विचारा. नेक्स्ट लेक्चरमध्ये परत वाटलं असं तुम्हाला एक्सप्लेन करेल. ठीक आहे. लेक्चर झाल्यानंतर मला ग्रुपमध्ये सांगत जा की कुठली गोष्ट तुम्हाला समजली नाही किंवा काही अडलं असेल तर क्वेश्चन विचारा, मी तिथे तुमचं क्लिअर करून घेईल. म्हणजे मग मला नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला एक्सप्लेन करता येईल की काय कुठे अडतंय. ठीक आहे. आणि फॉर्म्युले एक सेपरेट पेजवर सगळे फॉर्म्युले लिहित चला. एक फॉर्म्युला फर्स्ट युनिटचे सेपरेट फॉर्म्युले जर तुम्ही एका पेजवर लिहित गेले तर तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करत असताना फक्त कंडिशन काय दिलेली आहे तेवढी आयडेंटिफाय करायची, न्यूमेरिकलमध्ये फॉर्म्युला पुट करायचा, व्हॅल्यू पुट करायची आणि आन्सर फाइंड आउट करायचा. ठीक आहे. तो आज 10 पार्टिसिपंट आहेत, बाकी बघू पुढच्या लेक्चरला ऍड होतील, अपेक्षा करतो.